काल आणि परवा नाही भेटले तुम्हाला व्हिडिओमधून, म्हणजेच आपल्या सुनेत्रा लाईफस्टाईलच्या व्हिडिओमधून. आज पुन्हा आली आहे. कधी कधी काय वाटतं ते सांगते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. आपली सिरीज चालूच होती आणि चालूच आहे, मात्र ती सिरीज मी स्टॉप करते का ते पण सांगते पुढं. आणि पुढं काय दाखवणार आहे तेही सांगते मी आता तुम्हाला. तर हाय फ्रेंड्स, मी सुनेत्रा. खूप दिवस मी एक 7-8 दिवस छान अशी सिरीज चालू ठेवली आणि त्या सिरीजमधून मला भरपूर प्रेम मिळालं की माझं स्ट्रगल लाईफ. मात्र कुठंतरी मनाला पुन्हा वाटू लागलं की नको ते विषय, नको त्या आठवणी आणि नको त्या निगेटिव्हिटीचं या घरामध्ये पुन्हा ना. केलंच तेवढं शेअर खूप झालं. आता मात्र पुन्हा नव्या जोमाने चांगल्या व्हिडिओजला लाग, चांगल्या कामाला लाग. याचा अर्थ असा नाही की ते व्हिडिओ चांगले नव्हते, नक्कीच चांगले होते. आणि परमेश्वर कृपेने एकही निगेटिव्ह कमेंट त्याला आलेला नव्हता. कमेंटला कुठलेही फिल्टर्स नव्हते किंवा कमेंटला कुठलेही अप्रुव्हल नव्हते. माझ्या तिन्ही चॅनेलला कधीच मी कमेंटला अप्रुव्हल ठेवत नाही. कमेंट अप्रुव्हल म्हणजे काय की ते कमेंट फक्त मी बघू शकते असे कुठल्याच व्हिडिओला सेटिंग्स नाहीत. जे आहे जसं आहे ते पब्लिक समोर. पब्लिक नाराज झालं तरी माझं आहे, नाही झालं तरी माझं आहे. पण 99.99% आपलं पब्लिक हे पॉझिटिव्ह आहे आणि मला भरभरून साथ देतं. कधीही माझ्याबद्दल वाईट बोलत नाही आणि कधीच निगेटिव्ह कमेंट्स करत नाही. आणि हेच भरून पावले मी की माझं कर्तव्य बनतं की तुमच्यापर्यंत आता छान छान ब्लॉग आणेल. पुढची सिरीज जी असेल ती पॉझिटिव्हिटीने भरलेली असेल. मात्र हो, मला माझ्या मनातल्या अनेक अशा गोष्टी शेअर करायच्या होत्या तुमच्यापर्यंत, ज्या जगाला माहीत नव्हत्या. ज्या गावातून मी बाहेर पडले त्या गावाला माहीत नव्हत्या. काही जणांना माहीत होत्या जे माझे सबस्क्रायबर आहेत. त्या नातलगांना माहीत नव्हते जे माझे नातलग माझ्याच बाजूने काही उलटसुलट बोलत होते. त्यांना माहीत नसेल. त्यामुळे कळू देत की दोन्हीकडची बाजू ऐकून घेण्याची संधी मला कधी दिलीच नाही. आणि दिली ती भांडणातून दिली की मीटिंग घेऊया वगैरे, आणि त्या गोष्टी मला नको होत्या. समझोता किंवा माझं ऐकून घेण्याची जागा त्या घरामध्ये नव्हती. सगळीकडे चुकीच्या गोष्टी चालू होत्या आणि ती लोकच चुकीची होती ज्या घरात मी पडले होते. आणि त्यातून मी आत्ता बाहेर आली आहे. त्या गोष्टीला मी स्वतःला नशीबवान समजते. नाहीतर माझे आत्ता हाल पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले असते. जसं की तुम्हाला दिसताना दिसत असेल की ताई किती छान आहे, सुखी आहे, मोठ्या घरात आहे. पण आतमध्ये काय चाललंय हे फक्त माझ्या जीवाला माहीत असतं, कारण ती व्यक्ती कधीच बदलली नसती. एकदा का माणसाच्या मनामध्ये, मेंदूमध्ये घाण शिरली की ती काढणं खूप अवघड असतं. आणि म्हणूनच या निर्णयांपर्यंत आपल्याला आपल्या मुलांसाठी पोहोचावं लागतं, ज्याच्यापर्यंत मी पोहोचले. तिथून निघाल्यानंतर म्हणजे मी लास्ट 2 इयरचं सांगते. तिथून निघाल्यानंतर मी माझ्या आईकडे गेले. बाकी कुठं मला जायला जागाही नव्हती. आईकडेच गेले. ताईकडे होती पण तेव्हा लगेच नव्हते गेले मी. आणि आईकडे गेले. आईला सगळं काही समजून सांगितलं. माझ्या आईनं कधीही माझा संसार तोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र कधी मला अशा नरकात ढकलण्याचा हे पण केलं नाही, म्हणजे चूकही केली नाही. की आज आपण अनेक मुली मरताना बघतो, त्यांना आई वडील नेत नाहीत किंवा त्यांना आई वडील साथ देत नाहीत. तर मुलींच्या आयांना पण माझं हे सांगणं आहे की जग काय म्हणेल, जमाना काय म्हणेल, यापेक्षा तुमच्या मुलीला काय वाटतं किंवा तुमची मुलगीच नाही जगली तर काय होईल याचा विचार करा. त्या लेकरांना ना आई नीट ना बाप नीट अशा अवस्थेत सोडू नका. तर त्यांचं सगळं ऐकून घेऊन तुम्ही त्यांना पुढं चालण्यासाठी एक मार्ग द्या, जो माझ्या आई वडिलांनी मला एकदा सोडून दोनदा दिला. आणि माझ्या मोठ्या ताईनं सुद्धा कायम माझ्या गोष्टींमध्ये मला तिनं सपोर्ट केला. आणि कधी आर्थिक स्वरूपात, कधी मानसिक स्वरूपात, कधी राहण्याच्या स्वरूपात. तर तसंच आपल्या नातलगांनी केला पाहिजे. आता काही प्रश्न मला असेही आले की आमचे तर आई वडील किंवा बहीण असं कुणीच नाहीये जे आम्हाला घेईल. अशा वेळेस तुम्हाला त्याच घरात राहून स्वतःची सोय आधीच करावी लागेल. हो, प्लॅनिंग करून 6 महिने, वर्षभर तुम्हाला करावी लागेल, ज्यातलं मी काहीच केलं नव्हतं. मात्र माझ्यावर आरोप दिले गेले होते की तुझं हे आधीच ठरलं होतं. पण ठरलं असतं तर तेवढं मोठं नवीन घर मी तिथं बांधून ठेवलं नसतं. आणि खरंच ठरलं असतं तर बरं झालं असतं. आज अशी परिस्थिती वाटायची मला. आणि तिथून मग मी आईकडे गेले. आईकडे गेल्यानंतर मी जवळजवळ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
ओवीची 4th सेमिस्टर चालू असताना म्हणजे वार्षिक परीक्षा चालू होण्याच्याही आधी मी निघाले होते आणि मे जून जुलै जूनपर्यंत मी तिथंच होते. एप्रिल मे एंडच्याही जूनच्या सुरुवातीचे काही दिवसपर्यंत मी तिथं होते आणि जवळजवळ 4 महिने मी आईच्यात होते. आणि त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना माझी रिअल स्टोरी सांगितली, कारण बॅकग्राऊंड चेंज दिसायला लागलं. लोक मला विचारायला लागले की ताई तू सध्या इकडं काय आहेस, तुझ्या घरी का नाही आहेस. आणि मुळातच ड्रामा करणं हे मला जमत नाही. नंतर मला बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं की तुम्ही आईच्यात राहून काहीतरी वेगळं सांगायला पाहिजे होतं, की नाही सध्या आईला बरं नाही म्हणून मी आली आहे, माझं माहेरी काम आहे म्हणून मी आली आहे. पण हे गोष्टी कधी डोक्यात नाही आल्या, कारण खोट्याची सवयच नाहीये की मी असं सांगूनही पुढे जाऊ शकत होते. काही सगळं नीट आहे, फक्त मी 4 महिने आईकडे, आईला गरज आहे म्हणून आली आहे. पण नाही जमलं. भडाभडा मी सगळं खरं सांगितलं तुमच्या सगळ्यांना. अर्थातच मला समजून घेणारीच लोक भेटले, पण हा माझा खरेपणा आहे जो कधी मला नडतो तर कधी माझ्या चांगल्याच्या बाजूने उभा राहतो. पण खरेपणा सोडला नाही मी. तुम्हाला सगळ्यांना मी माझी रिअल स्टोरी सांगितली. 4 महिन्यानंतर अनेक गोष्टी डोक्यात आल्या की इथंच राहूया, आईच्यातच राहूया, आई वडिलांच्यातच राहूया, नको दुसरीकडे घर बघायला. पण ज्या व्यक्तीला स्वाभिमानाची हे असते ना, जिद्द असते ना ज्या व्यक्तीला, मी तुम्हाला नेहमी सांगते सेल्फ रिस्पेक्ट पेक्षा मोठं मला जगात काही नाहीये. आणि तो सेल्फ रिस्पेक्ट आपल्याला लग्न झाल्यावर, आई वडिलांचं घर सोडल्यावर, पुन्हा त्यांच्याकडं पुन्हा आपण काहीतरी सोडून आलोय या भावनेनं मला राहायचं नव्हतं. तर एक माहेर एक 4 दिवसाचं असतं, 5-6 दिवसाचं असतं, तेच मला हवं होतं आणि तेच आजही मला हवं आहे. आणि म्हणूनच मी सेपरेट राहायचं ठरवलं. भले आई वडिलांच्या इथंच पण सेपरेट असं माझं ठरवलं गेलं. त्यातूनही मला बोललं गेलं बरं का त्या साईडनं, की तुला फ्रीडम हवा आहे म्हणून तू वेगळी राहतेस. पण ज्याला बोलायचे ते बोलू देत. मला फ्रीडम कुठलाही नको आहे, कारण मी कधी बांधीलच नव्हते कुणाला. मी कधीही कुणाच्या बांधील ना राहते ना राहणार. मी माझ्या स्वतःच्या मर्यादांना बांधील आहे, मी माझ्या संस्कारांना बांधील आहे. बाकी अशी माणसं जर मला बंधनात ठेवू बघतील तर मी बंधनात राहू शकत नाही. मला फ्रीडम आवडतं, मला सेल्फ रिस्पेक्ट आवडतो आणि मी माझ्या मुलांना पण तेवढा फ्रीडम दिलेला आहे आयुष्यामध्ये, की तुम्हाला जे जसं वाटेल ते करा. अर्थातच साथ माझी राहणार आहे. योग्य अयोग्य जोपर्यंत मुलं विचारतात तोपर्यंत ते माझं राहणार आहे. पण फ्रीडम महत्वाचं आहे. जी स्त्री लग्न झाल्यावरही लग्नाच्या आधीसारखी राहते, तिला तिच्यासारखं नशीब कुणाचं नाही. त्याला म्हणतात फ्रीडम. नाहीतर लग्न झालंय आता नवऱ्यासाठी हे कर, किंवा लग्न झालंय आता सासू सासरे तुला नीट वाग, हे नाही पाहिजे. नीट वागायचं हे आपल्या मर्यादेमध्ये बांधलेलं पाहिजे, ना की कुणी आपल्याला सांगायला पाहिजे. आणि म्हणूनच मी आई वडिलांच्या इथेच साताऱ्यात थोड्या वेगळ्या साईडला राहिले. म्हणजे आई आणि ताई यांच्या मध्यभागी मी बरोबर तेव्हा राहिले. गोडोली काय म्हणतात त्या साईडला मी राहिले. आणि छान मिळाला तिथं पण फ्लॅट, माणसं. ताईनंच तो फ्लॅट बघून दिला होता. आई जाऊन येऊन असायची, वडील कधीतरी यायचे, ताई यायची, असं सगळं छानच चालू होतं. मात्र अखिलेश तिथं नव्हता. आणि तुम्हाला माहितीये प्रत्येक आईचा जीव आपल्या मुलांमध्ये सतत असतो. म्हणजे आपले 2 डोळे, एक मुलगा एक मुलगी, आपले 2 हात, आपले 2 पाय, आपलं सर्वस्व आपली मुलं असतात. म्हणजे एक गेला तर दुसऱ्याच्या ह्याच्यात दुःख व्हायला झालं मला, की ओवी आहे पण अखिलेश पण पाहिजे. ओवी आहे, ओवी सोबत आहे, ओवी संध्याकाळी घरी येते, सगळं खरं होतं, पण अखिलेश पण मला पाहिजे होता. 1 वर्ष मी प्रयत्न केला आणि ते वर्ष मी नाही राहिले इकडे म्हणून पण बरं झालं, कारण तेव्हा माझी मानसिक स्थिती इतकी जास्त खराब होती की मी दिवसातून तुम्हाला खोटं वाटेल 20, 25, 30, 40 वेळा पण रडायचे. इतकी रडायचे की मला कुणीही सावरू शकत नव्हतं. एवढा मानसिक त्रास करून घ्यायचे की मला दवाखान्यात न्यावं लागायचं. त्या काळात मी तुमच्यापर्यंत माझे जुने व्हिडिओज पोचवत होते, कधीतरीच करत होते. माझा मेंदू, माझं मन हे दोन्हीही ताब्यात नव्हतं, कारण एवढा मोठा बसलेला धक्का पचवणं हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. आणि त्या बाजूनं एकदाच प्रयत्न केला गेला की त्यांची बहीण मिस्टरांची, आणि ते एकदाच आले. आणि ते तेव्हा आले जेव्हा मी भयंकर रागात होते. त्यांनी कुठल्याही प्रकारचं नुसतं आल्यासारखं केलं आणि गेले. माझ्यासाठी कुणीही फोनवर असेल किंवा असा असेल प्रयत्न केला नाही की मी यावे. म्हणजे त्या घराण्याला माझी गरज होती का नव्हती हे मला आजही प्रश्न पडतो.
कोणीही माझ्याशी पर्सनली बोलून मला तिथं परत नेण्याचा किंवा कुठल्याच गोष्टीचा प्रयत्न केला नाही. आणि ह्यातूनच दिसलं की आपल्यालाच उभं राहायचं आहे. आणि म्हणून या मागच्या म्हणजे या सोडून मागच्या मे महिन्यामध्येच माझ्या मनामध्ये आलं की आपण आता कोल्हापूरला जायचं. लहानपणापासून मला कोल्हापूर खूप आवडत होतं. कोल्हापूरशी माझं काय अटॅचमेंट आहे मला माहित नाही. अखिलेशच्या वेळेस जेव्हा पहिल्यांदा इथं आलो आम्ही हॉस्टेलसाठी 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा पण माझ्या तोंडात हे वाक्य आलं होतं की कोल्हापूरला शिफ्ट व्हायचं. आणि बसता उठता अंबाबाईच्या नावानं चांग भलं हा शब्द तर मी गेले 20 वर्षापेक्षाही जास्त झाले माझ्या तोंडात आहे. अंबाबाईचं नाव खूप अखंड तोंडात असतं. आणि त्याच अंबाबाईनं तिच्या थोडक्यात हात पसरवले की ये बाळ तू माझ्याकडे आता, आणि मी आहे तुझ्यासाठी. तुझं एक असं विश्व बनवून देईन की तू फक्त आता इथून पुढं मेहनत कर आणि त्या विश्वाशी सामना कर. कोणाचाही विचार करू नकोस. आणि जो मेंटली स्ट्रेस, जे मी तुम्हाला सांगितलं ना की मी 10-20 वेळा रडायचे, प्रत्येक गोष्टीसाठी नात्यांसाठी मी रडलेली आहे. इतके एफर्ट्स घेतलेत ना मी प्रत्येक नात्यासाठी की त्याच्या साक्षी त्याची फक्त परमेश्वर आहे. आणि खूप प्रयत्न केला मी सगळ्या गोष्टींसाठी, पण नाही जमलं. म्हणजे मी पतीसाठी नाही म्हणत, बाकी पण गोष्टींसाठी म्हणते की मी प्रत्येक माझ्या मैत्रिणी असतील, कुणी असेल, सगळी नाती माझी, त्या नात्यांसाठी मी माझ्या बाजूनं ना कायम नम्र राहते. कधीतरी भांडते पण नम्र राहते. मला माझ्या या थोड्याशा नात्यांची खूप जास्त गरज आहे आयुष्यामध्ये. खूप जास्त गरज आहे. म्हणजे माझे आई वडील, माझी बहीण, माझी मुलं, यांची मला खूप जास्त गरज आहे. कारण ते माझा एक ना सपोर्ट सिस्टीम आहेत की मी थोडी जरी डाऊन झाले त्या काळामध्ये, तर मला उभारी आणण्यासाठी तीच माणसं असायची आणि कायम असायची. आत्ता थोडीशी मी हे झाले, मला वाटतंय मला अंबाबाईनंच बळ दिलं की मी आता स्ट्रेस घेत नाही, स्ट्रेस फ्री राहते. कधीतरी येतो बरं का, असं नाही सांगणार की अजिबात येत नाही. काही सण असतात, काही गोष्टी असतात ज्या येऊच नाही अशा वाटतात. मग त्या दिवशी मला थोडाफार त्रास होतो, नाही असं नाही, पण मी पुन्हा सावरते. आणि आता या 6 महिन्यात म्हणजे या घरात आल्यापासून तर खरंच फक्त आपलं घर, आपली मुलं, आपण असं इतकं छान एक रुटीन बसलेलं आहे. आपलं चॅनेल, आपले व्हिडिओ आणि आपल्या मुलांचं पुढं काय होईल झालं. आता फक्त बघता बघता 1 वर्षात, 1 ते 1.5 वर्षात अखिलेश थोडाफार कमवायला लागेल. आत्ताही त्याचे एडिटिंग कोर्स वगैरे, थंबनेल कोर्स, एडिटिंग कोर्स, अशा अनेक कोर्सेस चालू आहेत. तुम्हालाही कुणाला जर एडिटिंगसाठी काही हवं असेल तर अखिलेश तुमच्यासाठी नक्की काम करेल. तुम्ही नक्की सांगा. आता वेबसाईट पण तो आपली बनवत आहे. तर असं अख्खीची सुद्धा खूप प्रगती झाली इथं आल्यापासून. छान मार्क्स घेऊन तो पुढं जायला लागला. आणि हे बघून माझ्या इतका आनंद कुणालाच होणार नाही. बोलता 1.5 वर्षात तो कमवायला लागेल. माझा आधार परत एकदा मला माझा आधार मिळेल मुलाच्या स्वरूपामध्ये. आणि ओवी तोपर्यंत अगदी 9वी-10वीला जाईल की तिचं मला बघायचं आहे. 2 गोष्टी बाकी आहेत आता. एक, अखिला पायावर उभं राहिलेलं बघायचं आहे आणि ओवीला चांगलं काहीतरी घडवायचं आहे जे तिला आवडेल ते. तिला कुठल्याही प्रकारचा माझ्याकडून स्ट्रेस म्हणजे बंधन नसणार आहे की तू हेच कर, तुला हेच केलं पाहिजे, तुला डॉक्टरच बनलं पाहिजे, तुला इंजिनियरच बनलं पाहिजे. नो वे. तिला जे बनायचंय, तिला शक्यतो मला लक्षात येते की तिला जास्तीत जास्त मेकअप आर्टिस्ट, बुटीक या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. ड्रेसअप करण्याची तिला आवड आहे. म्हणजे 2 कपडे, एक खालचा बॉटम आणि वरचा टॉप, ही वेगळ्या प्रकारे ती मॅच करते आणि वापरते. तिच्या त्या स्टाईल्स चालू असतात आणि तिचा कल मला त्यात दिसतो. पण शिक्षणाबरोबर जे काही असेल ते शिक्षणाच्या सोबत मुलांना द्यायचं. शिक्षण हा मार्ग कधीही सोडायचा नाही. कारण शिक्षण ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या वाणीमध्ये सरस्वती असते किंवा ज्याच्या सोबत सरस्वती असते, त्याला लक्ष्मीची कमतरता कधीच भासत नाही. त्यामुळं शिक्षण हे मुलांना पहिल्यापासून माझं जसा मला अखिलेश झाला तसं मी ठरवलं होतं की भले आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण अखिलेशला उच्च शिक्षितच बनवायचं. मात्र हो,
अगदी परदेशात वगैरे जाऊन शिकवणं मला नाही पॉसिबल झालं, कारण मी सिंगल मदर होते, सिंगल पेरेंट्स आहे. पण जे शिकवलं ते उच्च शिक्षणच त्याला दिलं. आता ह्याच्या पुढं त्याला जे शिकायचंय तो स्वतः म्हटलाय, मी आता पुढं एमटेक वगैरे जे करणार आहे ते मी शिकत शिकत करेन, म्हणजे नोकरी करत करत करेन. त्याला PhD पर्यंत जायचं आहे आणि तो हुशार पण आहे. पहिलं वर्ष त्याचं खूप बेकाररित्या वाया गेलं माझ्यामुळं. पहिलं वर्ष त्याला खूप त्रास झाला माझ्यामुळं. पण त्यानंतर त्यानं जे स्वतःवर काम केलं ते आज मला दिसतं. अजून वर्ष दीड वर्ष आणि छोटा मोठा जॉब मला बऱ्याच जणांनी सजेस्ट पण केलं की त्याला कुठेतरी जॉबला लाव, 10-20 हजार मिळतील. पण नाही, मला त्याला असं कुठंतरी 10-20 हजारासाठी काम करायला नाही लावायचं. त्याला त्याची एक जागा पाहिजे, मग तो पगार 20 हजार असेल तरीही चालेल, पण त्याला मोठं शिकवून त्या जॉबला मला त्याला बघायचंय. पैसा मॅटर नाही करत की आत्ता त्याला मी कुठंतरी घालवून 10-20 हजार रुपये घेईन. जे त्याला शिक्षणामुळे नोकरी मिळेल आणि ते जे तेज असतं ते माझ्यासाठी एक आई म्हणून तुम्ही समजू शकता की किती महत्वाचं असेल. बोलता बोलता तो 20-21 वर्षाचा झाला, मी 40+ झाले. पण गोष्टी बदलत गेल्या बरं का. वयानुसार आपल्यामध्ये एक मॅच्युरिटी येत जाते, खूप छान स्ट्रॉंग बनत जातो आपण. आत्तापासून 20 वर्षापूर्वी जर आपण आठवू सगळ्याच आपण लेडीज, तर आपण कशा होतो आणि आता आपण कशा झालो आहोत यामध्ये पण फरक दिसतो. आपल्यातला तो बचपना असतो तो हळूहळू कमी होतो, आपण मॅच्युअर होतो आणि झालंच पाहिजे. तर आज मी तुम्हाला कुठपर्यंत सांगितलं की कोल्हापूरला यायचा मी डिसिजन घेतला. मी माहेरच्या म्हणजे सातारा सोडला. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला उद्याच्या भागात आणि परवाच्या भागात सांगेन आणि त्यानंतर येईल ती आपली होम टूर. मात्र होम टूरच्या आधी मला नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या की दोनदा ह्याच्या आधी विचारले पण आता पुन्हा विचारते की आपलं होम टूर हे एकदम सिंपल असणार आहे. माझ्याकडं कुठलंही अजून म्हणजे वेल्स फर्निचर घर किंवा माझ्याकडं कुठलंही मॅचिंग्स काही नाही आहेत. अगदी ॲज इट इज घर जर तुम्हाला बघायचं असेल, कारण मला अजून पुढं 5 वर्ष शक्य पण नाहीये की मी इंटेरियरला पैसे घालवेन, अशक्य आहे माझ्यासाठी, कारण मला बाकी पण गोष्टी आहेत. जसं आहे, जसं साधं सुद्धा आहे तसं तुम्हाला मी दाखवेन. तुम्हाला आवडेल का बघायला सांगा. त्यात मला जज करू नका की ताई हे असंच का, ताई ते करतच नाही तुम्ही, पण तरीही विचारते मी. तर दाखवू का मला सांगा. मग 1-2 भागात मी अजून 2 नाही 1च भाग सांगेन मी उद्याचा आणि त्यानंतर होम टूर देईन आणि मग डेली ब्लॉगिंगला सुरुवात करेन. पण डेली ब्लॉगिंगला मला प्रेम पाहिजे, तुमचं सपोर्ट पाहिजे. यूट्यूबमधनं कमाईचं विचाराल तर खूप कमी होते, पण जेव्हा तुम्ही माझं हे ब्लॉगिंग चॅनल पुढं घालवाल तेव्हा मला शॉर्ट व्हिडिओ माझे प्रेम द्याल, तेव्हा मला प्रमोशन व्हिडिओ मिळतात, जे वेगवेगळ्या क्रीम्स असतात, शॅम्पू असतात, वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात आणि त्यातून माझी स्वप्न साकार होतील. आणि म्हणून मला तुमच्या मदतीची गरज आहे, जे आहे खरं सांगते मी. आणि त्यामुळं सगळे सध्या व्लॉगिंगमध्ये जात आहेत की व्लॉगिंगमध्ये प्रमोशन्स मिळतात आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. माझे शॉर्ट व्हिडिओ आणि हो, इंस्टाग्राम आयडीचं मी नाव इथं तुम्हाला सांगते ब्लॉगिंगचं बरं का. सुनेत्रा लाईफस्टाईल म्हणून इंस्टाग्राम आयडी आहे. आजच्या आज त्याला फॉलो करा. बघू किती जण करत आहात. मलाही बघायचंय की मला इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट ह्याला तुम्ही किती साथ देता. सगळ्यांना देता तशी मलाही द्याल ही इच्छा नाही, अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. डोळ्यांखाली जरा सूज आल्यासारखं वाटतंय बरं का मला, काय कारणे माहीत नाहीये पण वाटतंय. आणि अजून एका विषयावर तुमच्याशी 1-2 दिवसात मी बोलेन. तर चला नक्की चॅनेलवर राहा कायम. श्री स्वामी समर्थ.